नमस्कार मित्रांनो, मी संदेश. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालय, हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या अंतर्गत नागपूर खंडपीठ, नागपूर बेंचसाठी क्लर्क या पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली होती. यासाठीची जी लिस्ट आहे, शॉर्ट लिस्ट, लिस्ट ए आणि बी ही जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये पाहू शकता हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल बॉम्बे, नागपूर बेंच, नागपूर खंडपीठसाठीची सिलेक्शन प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क यासाठीची जी जाहिरात पब्लिश करण्यात आलेली होती 13 मे 2024 रोजी. यानुसार द कॅन्डिडेट्स मेन्शन इन द इन्क्लोज्ड लिस्ट ए अँड लिस्ट बी आर hereby directed to submit self-attested photocopies of below mentioned documents by speed post only so as to reach this office on or before 21 सप्टेंबर 2024 फॉर दिस पर्पज ऑफ व्हेरिफिकेशन टू द फॉलोइंग ॲड्रेस. तो ॲड्रेस देण्यात आलेला आहे. पाहू शकता कॅन्डिडेटची जी यादी आहे, म्हणजे लिस्ट ए आणि लिस्ट बी हेअर बाय डायरेक्टेड सबमिटेड सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज तुम्हाला सबमिट करायचे आहेत. बिलो मेन्शनड डॉक्युमेंट्स यामध्ये देण्यात आलेले आहेत. स्पीड पोस्टनी ते 21 सप्टेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहेत. लिस्ट ए आणि लिस्ट बी जारी करण्यात आलेली आहे शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट्सची. यामध्ये पाहू शकता जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे, या ॲड्रेसवर तुम्हाला पोस्टाने तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत मेन्शन केलेले ते पाठवायचे आहेत. यानुसार पाहू शकता सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स सबमिटेड बाय एनी अदर मेथड अदर दॅन स्पीड पोस्ट रिसिव्ड आफ्टर द स्पेसिफाईड डेट विल नॉट बी कन्सिडर्ड. तुम्हाला वेळेतच पाठवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्पीड पोस्टनीच तुमच्या ज्या सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट आहेत, फोटोकॉपीज, झेरॉक्स ते पाठवणे आवश्यक आहे. याचबरोबर पाहू शकता यामध्ये फर्दर इन्फॉर्म दॅट डॉक्युमेंट्स ऑफ द कॅन्डिडेट्स हुज नेम्स आर इनलिस्टेड लिस्ट बी विल बी कन्सिडर्ड ओनली इन केस ऑफ इनएडिक्वेन्सी ऑफ रिक्वायर्ड कॅन्डिडेट्स फ्रॉम लिस्ट ए. म्हणजे लिस्ट एची जी यादी आहे यामधून उमेदवार सिलेक्ट केले जातील. म्हणजे लिस्ट ए जी आहे ती उमेदवारांची निवड यादी म्हणू शकता, आणि लिस्ट बी जी आहे प्रतीक्षा यादीसारखी आहे. म्हणजे लिस्ट ए मधल्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेल झालं तर लिस्ट बी मधल्या उमेदवारांना संधी दिली जाईल. यानुसार पाहू शकता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स विच आर रिक्वायर्ड टू बी सेंट. स्पीड पोस्टनी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आहेत ते देण्यात आलेले आहेत. पहिलं आहे यामध्ये प्रिंट आउट काढायचे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा असणे आवश्यक आहे यामध्ये. यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ बोर्ड सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड. यानंतर मार्कशीट आहे पासिंग सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, SSC, HSC ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अँड लॉ ग्रॅज्युएशन इन पेन्शन, स्टुडंट हॅव्हिंग ग्रेड्स CGPA. यानंतर चौथं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट इश्यूड बाय द गव्हर्नमेंट बोर्ड GCC TBC टायपिंग किंवा ITI फॉर द स्पीड 40 वर पर मिनिट और अबव इंग्लिश टायपिंग. यानंतर सर्टिफिकेट ऑफ कम्प्युटर प्रोफिशियन्सी इश्यूड बाय एनी रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन मेन्शन इन एलिजिबिलिटी सर्टेरिया. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे असल्यास डोमेसाईल सर्टिफिकेट. याचबरोबर कॅन्डिडेट नेम इज चेंज, काही नावामध्ये चेंज असेल तर गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे. सेल्फ डिक्लेरेशन रिगार्डिंग अ स्मॉल फॅमिली स्पेसिफाईड फॉर्मॅटमध्ये ए मध्ये. कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इश्यूड बाय द गव्हर्नमेंट ऑफ ऑफिस वेर द कॅन्डिडेट्स ऑलरेडी वर्किंग अँड हॅज अप्लाइड द प्रायर परमिशन ऑफ द हेड ऑफ डिपार्टमेंट. यानंतर पाहू शकता पेमेंट रिसिप्ट आहे SBI कलेक्ट रिगार्डिंग पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ फी. रजिस्ट्रेशन फी आहे 200 रुपयाचा. पेमेंट रिसिप्ट पाठवायची आहे. यानंतर 2 रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स आवश्यक आहेत. यानुसार पाहू शकता क्लोजर एनवलप आहे कंटेनिंग अपोर्सेट डॉक्युमेंट्स टू बी सबस्क्राइब ॲज ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क असं लिहिणं आवश्यक आहे यावर, तुमच्या ज्या एनवलप आहे त्यावर. यानुसार यादी पाहू शकता लिस्ट ए आणि लिस्ट बी, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल बॉम्बे ॲट नागपूर खंडपीठासाठीची क्लर्क लिपिक या पदासाठीची यादी आहे. लिस्ट ए मध्ये जे उमेदवार आहेत ते निवड यादीमध्ये आहेत. रजिस्ट्रेशन ID आहे त्यांचा, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आणि डिस्ट्रिक्ट देण्यात आलेला आहे. यानुसार त्याचबरोबर जी लिस्ट बी आहे यामध्ये जी उमेदवारांची जी प्रतीक्षा यादी म्हणू शकता यामध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. डिटेलमध्ये याची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर पाहू शकता या भरती संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच
नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.